येतात गेले काय बाजूला समोर तू बाजूला रास्ता कर यांना बाजूला करा ना माणूस फिर मोबाइल लाया कॅमेरा जास्त पुढे नका पीएम रिपोर्ट आहे पीएम रिपोर्ट आहे महत्वाचे भाग असतात शहराचे त्याच्यावरती हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं घेऊन गेलो होतो कार्डिओलॉजी उलटी केल्यानंतर पॉझिटिव्ह हात काढला होता म्हणजे सकाळी हायपर ॲसिडिटीसारखं वाटतं स्वतः मेडिकलचा स्टुडंट होता आणि मग मी परभणीला गेलो होतो म्हणजे किती असा त्रास झाला त्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात एकदम असंच खेळत आला तिथे आतमध्ये आल्यानंतर ECG काढल्यावर डॉक्टरांनी सांगितलं तुला काय वाटतं काहीच नव्हतं प्रॉब्लेम झाला घरून गेला तर चांगला गेला 1.5 वाजता आणि नंतर 4 आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो तेव्हा तो गेलेलाच होता फक्त माझी आई आहे का म्हणून असा कळकट विनंती आहे की त्यांना न्याय मिळावा आई कसं आहे तुम्हाला सांग डॉक्टर रिपोर्टप्रमाणे जर समजा त्याला अटॅक आला असेल मग रिपोर्टमध्येच दिलेलं आहे स्वतः मेडिकलचा स्टुडंट होता आणि मग मी परभणीला गेलो होतो म्हणजे तिथे असा त्रास झाला होता त्यानंतर आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात एकदम असं खेळ आला तिथे आतमध्ये आल्यानंतर ECG काढल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की सिव्हिअर अटॅक आहे आणि मीनवाईल आम्ही डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये बोलत असताना तो ECGच्या टेबलवरनं खाली पडला मला काय वाटतं प्रॉब्लेम त्याला घरून गेला तर चांगला गेला 1.5 वाजता घरून जेवण करून गेला आणि नंतर 4 आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो तेव्हा तो गेलेलाच होता फक्त माझी आई आहे का म्हणून असा कळकट विनंती आहे की त्यांना न्याय मिळावा आई कसं आहे तुम्हाला सांगतो डॉक्टर रिपोर्टप्रमाणे जर समजा त्याला अटॅक आला असेल मग रिपोर्टमध्येच दिलेलं आहे बरोबर कोण कोण होतं आणताना दवाखान्यात आणताना कुठे होता तो सर आम्ही होतो बोरगावच्या जवळ पेट्रोल पंप आणि तिथनं मग दवाखान्यात
ठीक आहे, मी चेक करतो. ते अमित ठाकरे आले, स्वतः राज ठाकरे आले, काय भावना आहेत कुटुंब म्हणून? तर काय सांगायचं, कुटुंब वाऱ्यावरच म्हटलं तरी चालते. लहान मुलगा होता गेला, हे 2 आहेत. सांगायचं तर काहीच नाही आहे. काय बोलावं हे पण समजत नाही, कसं जगावं हे पण सुचत नाही. राज ठाकरे नेमकं काय बोलले तुमच्याशी? काय आश्वासन दिलं त्यांना, बाकी तर काही बोलले नाही. काय आश्वासन काय दिलं? हा, पाहू म्हणत कोण आहे असं काय आहे तो. म्हणजे दोषी कोण आहे हे पाहू. हा, दोषी तर ठरवाच लागेल ना कोणाला ना कोणाला. घरून गेला तर चांगला गेला ना, तर दोषी तर असणच ना कोणी ना कोणी. एक तर रिपोर्टमध्ये काही नाही आहे, नील रिपोर्ट आहे, अटॅक म्हणून नाही आहे रिपोर्टमध्ये. मग झालं काय हे तर ठरवाच लागेल ना. काही घातपात झाला असेल असं वाटतं? हो, नक्कीच. जर अटॅक नाही आहे तर घातपातच आहे ना काही ना काही. घरून 1:30 वाजता गेला, 5 वाजता फोन येते आम्हाला की तुमचा मुलगा दवाखान्यात ॲडमिट आहे. आम्ही गेल्यानंतर तो गेलेलाच होता. तो 2 म्हणजे 3 घंट्यात तो कडक झाला असं म्हटलं चालते. मग कधी गेला काय गेला हे आम्हाला काय माहिती आहे. संशय कोणावर? संशय तर असं कोणावरच नाही. आता सर्वच कार्यकर्ते होते, संशय कोणावर घेतात? संशय नाही आहे आमचा कोणावर. पण आता हे कार्य मनसेवाल्यांना शोधून काढावं असं आमचं म्हणणं आहे. राज ठाकरेंशी नेमकं बोलताना कोणत्या काय विचारलं त्यांनी, काय बोलले तुमच्याशी? राज ठाकरेंनी एवढं विचारलं तुमचं बा मत काय. मी सांगितलं जे आता बोलली हेच की अटॅक म्हणून तर आम्हाला वाटतही नाही आहे आणि रिपोर्टमध्ये नाही आहे. घातपातच आहे ना. तर त्या आज दोन्ही म्हणजे आज दुसऱ्यांदा अमित ठाकरे पण आले, राज ठाकरे आले, पण कुटुंब म्हणून तुम्हाला वाऱ्यावर सोडलं नाही. आपुलकीची भावना जी ओलावा जो होता तो त्यांनी दाखवला. हो, त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं असं आमचं म्हणणं आहे. एकपरी त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, पण आमचा तर जीव गेला ना. त्यांनी मग आम्हाला त्यांचं जे काम आहे ते सिद्ध करून दाखवा, कोण आहे तिच्यात हे तर लक्षात आलं पाहिजे ना. काही नाराजी आहे कोणावर? नाही, नाराजी म्हणजे तो सांगतच नव्हता, घरून गेला तर काही तर नाराजी कशावर घेता. पक्षाप्रती वगैरे पक्षाच्या नेत्यावर? नाही, असं काहीच नव्हतं. तो घरून निघून जात होता, सांगत नव्हता. पण त्या दिवशी गेला तर तसा वापसच आला नाही. आणि बरं तो म्हणते कोणी सांगते त्याला अटॅक आला, त्याची छाती दुखत होती, असा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याला छाती दुखत नव्हती. अटॅक असता तर रिपोर्टमध्ये आला असता ना. मग त्याच्या रिपोर्टमध्ये अटॅक नाही आहे, मग काय असणार आहे. तो कोणाच्या धाकामुळे गेला असं वाटतं? धाक तर नव्हताच ना, काहून तर लहानपणापासून तो इतका बळकट होता. त्याला भीती म्हणजे कोणा